नमस्कार मंडळी. आजच्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मंडळी, कॅन्सर किंवा कर्करोग हा हल्लीच्या काळामध्ये खूप वाढलेला आहे. अशा वेळी प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी जाणीवपूर्वक घेतली पाहिजे. नुकताच 4 फेब्रुवारीला जागतिक कॅन्सर दिवस झाला. यावर्षी युनायटेड बाय युनिक अशी थीम या कॅन्सर दिवसाला जाहीर झाली. 2025 ते 2027 या 3 वर्षांसाठी ही थीम जागतिक पातळीवर जागरूकता निर्माण करण्यासाठी घोषित केली आहे. या मोहिमेद्वारे कर्करोगाच्या उपचारांमध्ये प्रत्येक व्यक्तीच्या वेगळ्या अनुभवाला समजावून घेणे, वेगवेगळे त्यांचे वैयक्तिक दृष्टिकोन जाणून घेणे आणि त्यानुसार उपचार पद्धतीमध्ये बदल करणे हे अपेक्षित आहे. निरोगी जीवनशैली आणि योग्य व्यायाम यामुळे कर्करोग तसेच बाकीचे अन्य रोग सुद्धा आटोक्यात आणता येतात. कर्करुग्णांनी व्यायामाचं महत्त्व जाणून घेतलं पाहिजे. संशोधनानुसार निरोगी फुफ्फुसे आणि मजबूत स्नायू असलेल्या कर्करोग रुग्णांचा मृत्यूचा धोका 11% कमी होतो. नियमित व्यायाम, जिने चढणे, चालणे, स्नायूंचे मजबूतीकरण हे कर्करुग्णांना बरे होण्यास मदत करतात. केमोथेरपी आणि रेडिएशन घेत असलेले रुग्ण व्यायामामुळे शारीरिक थकवा आणि इच्छाशक्ती कमी होणे हा जो त्रास जाणवतो तो त्रास टाळू शकतात. व्यायामाबरोबरच संतुलित आहार सुद्धा कर्करोग नियंत्रणासाठी महत्त्वाची भूमिका बजावते. महाराष्ट्र टाइम्सच्या 4 फेब्रुवारीच्या अंकात कर्करोग तज्ज्ञ डॉक्टर सुरेश अडवाणी हे आपल्या लेखात आहाराचं महत्त्व समजावून सांगतात. आपण आता तो लेख वाचूया. या लेखामध्ये ते म्हणतात, आरोग्य सक्षम राखण्यासाठी संतुलित आहाराची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. पोषक आहार म्हणजे काय हे आता वेगळे सांगायला नको. आवश्यक प्रमाणात कॅलरीज, प्रथिने, स्निग्ध पदार्थ, कार्बोदके आणि पुरेशा प्रमाणात जीवनसत्वे शरीराला अत्यंत गरजेची असतात. त्यामुळे केवळ कर्करोग नाही तर कोणत्याही आजाराविरोधातील लढ्यामध्ये आहाराचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. कर्करोगाचे निदान झाल्यानंतर काही रुग्णांचे कुटुंबीय अतिशय खचून जातात. वेगवेगळ्या प्रकारच्या चाचण्या आणि औषधोपचार सुरू होतात. मात्र या सगळ्यात रुग्णांसाठी योग्य आहारासंदर्भात अधिक जागरूक राहायला हवे. त्या संदर्भात प्रश्न असतील तर ते मोकळेपणाने डॉक्टरांना विचारायला हवे. काही ठराविक प्रकारचे कर्करोग प्रतिबंध करण्यात आणि त्यावरील वैद्यकीय उपचारांदरम्यान शरीर सक्षम ठेवण्यामध्ये संतुलित आहार अतिशय महत्त्वाचा असतो. चांगले पोषण मिळाले तर रुग्णाची प्रकृती अधिक वेगाने सुधारते. योग्य औषधोपचारांसह कर्करोगाची पुनरावृत्ती टाळणे शक्य असते. कर्करुग्णांच्या संदर्भात आहार कसा असावा, त्यात कोणत्या घटकांचा समावेश असावा हा विचार भारतामध्ये अनेक वर्षांपासून डोळसपणे सुरू आहे. कर्करोगावरील उपचार पद्धतीमध्ये जो समग्र दृष्टिकोन वापरला जातो त्यात आहाराच्या संदर्भात सखोल विचार असतो. अलीकडे असंतुलित आहाराचे सेवन ही भारतात नाही तर जागतिक स्तरावर चिंतेची बाब आहे. लठ्ठपणाचे प्रमाण आणि त्यामुळे कर्करोगाचा धोकाही वाढला आहे. भारतही याला अपवाद नाही. त्यामुळे कर्करोगाचा धोका असणाऱ्या व्यक्तींची संख्याही वाढते आहे. पोषक आहार, व्यायाम आणि पुरेशी झोप सक्षम जीवनशैलीसाठी अतिशय गरजेची आहे. अन्य घटकांचा विचार करता आहाराचाही सजगपणे विचार करायला हवा. फळे आणि भाज्यांमध्ये जीवनसत्वे, खनिजे, अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर भरपूर असतात. त्या शरीराचे कर्करोगापासून संरक्षण करतात. त्यामुळे फळे आणि भाज्यांचा संतुलित आहारात समावेश असायला हवा. संपूर्ण धान्यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. तेही आरोग्यासाठी हितकारक असते. कर्करोगावरील उपचारांदरम्यान शारीरिक क्षमता भक्कम राहणे अत्यंत महत्त्वाचे असते आणि त्यामुळे योग्य पोषणामुळे शरीरातील ताकद आणि ऊर्जेचा स्तर नियंत्रणात राहतो. केमोथेरपी किंवा काही उपचारांदरम्यान मळमळ, थकवा, भूक मरणे अशी लक्षणे दिसतात. त्यावेळीही आहार घेण्यासाठी रुग्णाला प्रोत्साहन देणे गरजेचे असते. तोंडात फोड किंवा सूज असलेल्या रुग्णांना मऊ अन्न द्यावे. काही कर्करुग्णांमध्ये रुग्ण अन्नाचे सेवन करू शकत नाही त्यावेळी IV तून
पोषण देण्याशिवाय पर्याय नसतो. मात्र योग्य पद्धतीचा आहार रुग्ण घेत असेल तर त्याला पुरेशा प्रमाणात ऊर्जा देणारे कार्बोहायड्रेट आणि अन्नाच्या विविध स्वरूपातून प्रोटीन्स द्यायला हवेत. केवळ प्रोटीन पावडरी हा आहाराला पर्याय ठरू शकत नाही. कर्करोगाच्या उपचारांदरम्यान क्षीण झालेली रोगप्रतिकार क्षमता पुन्हा वाढवण्यासाठी पोषक आहार अत्यंत उपयुक्त असतो. आहारासोबत शरीरामध्ये पाण्याचे प्रमाणही पुरेसे असणे गरजेचे आहे. कर्करुग्णांना उपचारादरम्यान अनेकदा थकवा जाणवतो, त्यांची ऊर्जा कमी होते. अशा वेळी पोषण तज्ज्ञ कार्बोदके आणि लीन प्रथिनांनी युक्त अशा संयुक्त आहार सेवनाचा सल्ला देतात. त्यामुळे ऊर्जा टिकून राहते. रोगप्रतिकारक क्षमता सक्षम असेल तर आजाराशी 2 हात करण्यासाठी अधिक बळ येते. फळे, भाज्या व दाण्यांमध्ये आढळणारे झिंक तसेच अ, क आणि ड ही जीवनसत्वे रोगप्रतिकारक्षम आरोग्यासाठी अधिक गरजेची आहेत. केमोथेरपी आणि रेडिएशन उपचारादरम्यान बाधित झालेल्या ऊती पूर्ववत करण्यासाठी प्रथिनांची गरज असते. कर्करोग बाधित तरुण रुग्णांमध्ये पोषक आहार घेण्याचा प्रयत्न सकारात्मक असतो. त्यामुळे कर्करोगावर ते तुलनेने लवकर मात करू शकतात. या बाबतीत काही आहारविषयक सूचना त्यांनी दिलेल्या आहेत. त्या अशा: लीन प्रथिने, यामध्ये अमिनो ॲसिड असते जे पेशी आणि ऊतींना निरोगी राखण्यास मदत करते. परिणामी कर्करोगकारक पेशींच्या वाढीचा धोका कमी होतो. ॲव्होकाडो, ऑलिव्ह तेल, सुकामेवा यामध्ये आढळणाऱ्या पोषक पदार्थांचा आहारात समावेश करावा. प्रक्रिया केलेले मांस आणि लाल मांस मर्यादित प्रमाणात सेवन करावे. या घटकांचे प्रमाणाबाहेर सेवन हे विशिष्ट प्रकारच्या कर्करोगाचा धोका वाढवते. अतिप्रमाणात केलेले कोणतेही व्यसन हे शरीरासाठी घातक असते. अतिमद्य सेवन सिगरेटमुळे कर्करोग होण्याची शक्यता बळावते. वजन नियंत्रणात ठेवा. लठ्ठपणामुळे अनेकदा कर्करोग होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवा. त्यासाठी योग्य आहाराची जोड द्या. आता या योग्य आहारामध्ये कोणकोणते पदार्थ आपण घ्यायला हवेत त्याबद्दल ते म्हणतायत. जव, फायबरने समृद्ध असलेले संपूर्ण जव हे बीटा ग्लुकोनचा समृद्ध स्रोत आहेत. बीटा ग्लुकोन्स हे एक विशिष्ट प्रकारचे फायबर असून आरोग्यासाठी लाभदायी आहे. बीटा ग्लुकोन्स दाहविरोधी आणि ट्यूमर विरोधी म्हणून कार्य करतात. रताळे, अँथोसायनिन्स हा जांभळ्या रंगामध्ये आढळणाऱ्या अँटीऑक्सिडंट्सचा एक गट आहे. रताळ्यांचे सेवन केल्यामुळे मूत्राशय, मोठे आतडे, पोट आणि स्तनाच्या कर्करोग पेशींसह इतर विशिष्ट कर्करोग पेशींची वाढ मंदावण्यास मदत होते. चेरी, मेलाटोनिनचे प्रमाण जास्त असल्याने चेरीमध्ये कर्करोग रोखण्याची क्षमता असते. डाळी, चणे, हरभरे, मसूर यामध्ये आतड्यांसाठी हितकारक असलेल्या तंतूंचे प्रमाण असते. त्यामुळे शरीरातील दाह रोखण्यासाठी प्रतिकार करण्यास त्या खूप मदत करतात. आतड्यास असणाऱ्या आरोग्यास अनुकूल अशा बॅक्टेरियांच्या वाढीसाठी डाळींचे सेवन उपयुक्त असते. हळद, यात दाहविरोधी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म आहेत. त्यामुळे कर्करोग विरोधातील पेशींच्या वाढीस प्रतिबंध केला जातो आणि ट्यूमरची निर्मिती होण्याची शक्यता कमी होते. रावस मासा, ओमेगा 3 फॅटी ॲसिडयुक्त असा हा मासा खाल्ल्याने कर्करोगांच्या पेशीची वाढ मंदावते. 100 ग्रॅम रावसमध्ये साधारणतः 1.8 ग्रॅम ओमेगा 3 फॅटी ॲसिड असते. मसाले, भारतीय मसाल्यांमध्ये अमाप वैद्यकीय गुणधर्म आहेत. त्यामुळे आपल्या आहारामध्ये या सर्वांचा समावेश आपण करतोच. त्यात असणारे गुणधर्म शरीराला लाभदायक असतात. पचनक्रिया अधिक चांगली करणे, शरीरातील हानिकारक घटक उत्सर्जित करण्यासाठीही त्यांची मदत होते. आलं, लसूण, काळी मिरी, जिरे, बडीशेप असे भारतीय मसाले पचनास मदत करतात व कर्करोगाला प्रतिबंध करण्यामध्येही त्यांची मदत होते. रुग्णाचे कुटुंबीय तसेच रुग्णही काही वेळा सोशल मीडियावर दिलेल्या माहितीवर अवलंबून राहतात. आहारासंदर्भातील उलटसुलट सल्ले ऐकतात, पाहतात आणि त्यावर विश्वासही ठेवतात.
त्यात किती तथ्य आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात येत नाही. आपण ज्या आहार तज्ज्ञांकडे जातो ते त्या क्षेत्रातील जाणकार आहेत का, या संदर्भातही गांभीर्याने लक्ष द्यायला हवे. वैज्ञानिक आधार नसलेल्या गोष्टीमुळे हा त्रास अधिक वाढू शकतो. साखर पूर्णपणे वगळणे, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ न खाणे असे सल्ले कुचकामी आहेत. पनीर किंवा दूध टाळल्याने आहार असंतुलित होतो. याबाबत पुनर्विचार केला पाहिजे. शरीराच्या गरजा पूर्ण करणाऱ्या पोषक आहाराचा समावेश असणे अत्यंत गरजेचे आहे. भारतीय परंपरेमध्ये आहाराला अतिशय महत्त्व दिले आहे. त्याचा विचार कर्करोग संदर्भातील लढाईमध्येही गांभीर्याने व्हायला हवा. तर मंडळी, संतुलित आहार, नियमित व्यायाम, पुरेशी झोप आणि सकारात्मकता याने कर्करोगावर मात करता येते. संशोधनामुळे बरेच नवीन उपचार आता उपलब्ध झालेले आहेत, तेव्हा खचून न जाता सामोरे जाणे उत्तम. कर्करोग दिनानिमित्त सर्वांनी हे जाणून घ्यावे आणि इतरांनाही त्याची जाणीव करून द्यावी. आजचा आमचा हा भाग तुमच्या मित्रमैत्रिणींना जरूर शेअर करा, म्हणजे त्यांनाही याबद्दल माहिती मिळेल. आज इथेच थांबूया. आपल्या आरोग्याची काळजी घ्या. पुन्हा भेटूया नवीन भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार.